डिअर पेरेंट्स, मी एक पालक आहे तुमच्यासारखा. माझं नाव महेश सर आहे. गेली 25 वर्ष मी साताऱ्यात ऑफलाईन क्लासेस घेतोय आणि YouTubeवर गेली 7 वर्ष आपण वेगवेगळे कोर्सेस लॉन्च करतोय, सक्सेसफुली घेतोय. मुलांचा रिझल्ट सुद्धा खूप चांगला लागतोय. मग या विषयावर मला का बोलायचंय? माझा अनुभव तुमच्याशी शेअर करायचा आहे. मला सांगा, काय होतं, की आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करतोय. कोचिंगमध्ये, ऑफलाईन क्लासेसमध्ये लाखो रुपये फी भरतोय. तरीही 90% नाही, नाही काहीतरी चुकतंय माझं. अल्मोस्ट 95% फेल्युअर हातात पडतंय. म्हणजे आपण आता साताऱ्यातले बरेच जण जे टॉपचे स्टुडंट आहेत, ते पुण्यात जातायत. मी एक स्टोरी तुमच्यावर शेअर करणार आहे. अतिशय इम्पोर्टंट स्टोरी आहे. माझ्याच क्लासमधला एक स्टुडंट, की ज्याचं नाव मी तुम्हाला आता सांगत नाहीये. ओके, सांगू पण शकत नाहीये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट होता. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. मग जेव्हा तो माझ्याकडे आला, 8th स्टँडर्डमध्ये आला. कधी आला? 8वीत आला शेवटी-शेवटी. मी त्याचं पोटेन्शियल बघून एवढं भारी वाटलं ना मला, की मग तो म्हणलं पालकांना मी 9th स्टँडर्डमध्ये मी त्याला 11thचं शिकवणारं आणि सिरियसली सांगतो, जे सांगेल ते कॅच करायचं. होय, जे सांगेल ते. मग 9वीची एक सेमेस्टर झाली. ऑब्व्हियसली स्कोर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आला होता. पण नेक्स्ट सेमेस्टरला क्लासला आलाच नाही. आलाच नाही. परिस्थिती एवढी बेताचीच होती लक्षात घ्या. पण नाही. ऑब्व्हियसली तो हुशार होता. पालकांना सांगण्यात आलं, की तुम्ही त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. फाउंडेशन बॅचेस. त्यावेळेस साताऱ्यात फाउंडेशन बॅचेस नव्हत्या. मग कुठे गेलं पाहिजे? पुण्याला. मग त्याचे वडील त्याला पुण्याला घेऊन गेले. कुठला क्लास शोधला ते मी तुम्हाला सांगणार नाही. पण वडिलांचं एकच वाक्य होतं मला भेटल्यानंतर पुन्हा, जेव्हा ते मला भेटले ना, "सर, हे जे मी करतोय, हे जे मी केलं, ही माझी ऐपत नाहीये, पण मुलासाठी मी ते केलंय. बायकोचे दागिने गहाण ठेवून त्या क्लासची फी भरली." मी म्हटलं, "एवढं काय आवडलं तुम्हाला तिथं?" तर त्यांचं एक वाक्य होतं, की साधी जे रिसेप्शनिस्ट असतात ना, रिसेप्शनिस्ट, ती सुद्धा इंग्लिशमध्ये बोलते. मग माझा मुलगा अशाच वातावरणात राहायला पाहिजे. काय चुकीचं होतं पालकांचं? काही नाही. मग त्यांनी काय केलं, की 10th स्टँडर्ड, डमी कॉलेज, डमी शाळा त्या काळात जेव्हा साताऱ्यात काहीच नव्हतं म्हणूया आपण. मग त्याला पुण्यात ठेवलं, डमी शाळा साताऱ्यात. अपेक्षा फार होत्या. नाही झालं, नाही, काही झालं नाही. कुठलाही रिझल्ट चांगला लागला नाही. फेल्युअर होतं. फार वाईट वाटते ही गोष्ट सांगायला मला. फार, फार वाईट वाटतंय लक्षात घ्या. फारच वाईट वाटतेलं आहे. मग मुद्दा काय? बरं ही एक घटना नाहीये. भरपूर अशी उदाहरणं आहेत, की जिथं फाउंडेशन बॅचला ॲडमिशन घेतलंय. का? का सांगतो तेही कारण, की मोठ्या मुलाला अपयश आलं. बघा जेईच्या प्रिपरेशनसाठी आपण क्लासमध्ये पाठवलं. पण त्याला जर अपयश आलं, तर पालकांना एवढं पटवून दिलं जातंय, की तुम्ही फाउंडेशन बॅच नव्हती घेतली. तुम्ही 8वी पासून फाउंडेशन बॅच लावली पाहिजे होती आणि फाउंडेशन बॅच लावल्याशिवाय यश मिळणार नाही. मग पालक 8, 9, 10 ला ऑर्डिनरी म्हणजे सांगू तुम्हाला, जे शाळेचं जे शिक्षण असतं त्यासाठी आमचे क्लासेस आहेत आणि शनिवार-रविवारी फाउंडेशनला पालक 3 वर्षात 1,00,000 फी भरतोय, भरतोय. मग खरोखर हे फाउंडेशन बॅच गरज आहे का? आहे. गरज आहे. मी त्या क्लासेसच्या विरोधात नाहीये. पण गरज आहे, ज्याला गरज आहे, जो स्टुडंट केपेबल आहे त्यानंच तिथं जावं ही रिॲलिटी आहे लक्षात घ्या. मग तुम्ही आम्हाला डिमोटिव्हेट करताय. तुम्ही आम्हाला डिमोटिव्हेट करताय. तुम्हाला आमच्या मुलांना जेईई करूनच द्यायची नाहीये. तुम्ही घेत नाही जेईईचे क्लासेस म्हणून तुम्हाला मुलं सीईटीला पाहिजेत. नाही. यावर्षी सुद्धा माझ्याकडे 40 ते 50 मुलं अशी आलेत, की ज्यांनी 3,00,000, 4,00,000, 5,00,000 फी भरले. मी त्यांना कुठे डिमोटिव्हेट केलं होतं. ते मोटिव्हेट होऊनच गेले होते ना कुठून तरी कुठे जेईईसाठी पुण्यात गेले होते, इचलकरंजीला गेले होते, वाईमध्ये क्लासेस होते. अशी ठिकठिकाणची मुलं आता माझ्या सीईटी तयारीसाठी आहेत. शेवटच्या 1 महिन्यासाठी म्हणूया आपण. त्यांच्या फीचे आकडे बघितले ना, तर नुसती बेरीज केली तर त्याची बेरीज 2-2.5 कोटी होते. एवढी फी पालकांनी भरली. मग मी तुम्हाला सांगतो मग चुकलं कोणाचं? पालकांचं का त्या फाउंडेशन क्लासेस वाल्यांचं का आय-आय-टी वाल्यांचं कुणाचं चुकलं? कुठल्या क्लासेसचं चुकलं? तर पहिली गोष्ट म्हणजे गरज आहे बोललो मी, पण मुलगा केपेबल आहे का? 2 वर्षापूर्वी मी एका मुलाशी बोललो फोनवरून. ओके, साताऱ्यातला स्टुडंट होता. मी बोलल्या-बोलल्या त्याच्याशी बोलल्यानंतर मला जाणवलं, मी त्याच्या पालकांना म्हटलं, त्या माझ्या प्रत्येक प्रश्नाचं विथिन सेकंद त्यानं उत्तर दिलं. मग मी त्या पालकांना लगेच म्हणलं, "पुण्यात बाकलीवाल ट्युटोरियल दी बेस्ट क्लास आहे त्याच्यासाठी." मग बाकलीवाल ट्युटोरियलच्या सगळ्याच मुलांचे रिझल्ट चांगले लागलेत का? नाही. मग यात क्लासचा दोष आहे का? नाही. म्हणजे मुलाचा दोष आहे का? नाही. मुलं आपली कुठं चुकली मला सांगायचंय. पहिली गोष्ट म्हणजे आता बघा मुद्दा महत्त्वाचा घेतो आता. बाकीचं जाऊ दे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायला सुरुवात करतोय. फाउंडेशन बॅचमध्ये काय शिकवलं जातंय? एन-सी-ई-आर-टी. एक स्टुडंट मला म्हटला सुद्धा, "सर जेईई, नीट एन-सी-ई-आर-टीतून असते. त्या फाउंडेशनशिवाय ऑप्शनच नाहीये." मी म्हटलं, "ठीक आहे, ओके." पण या दरम्यान
तुमचं कुठं चुकतंय सांगतो. तुम्ही आपल्या स्टेट बोर्डच्या बुक्सकडे दुर्लक्ष करताय. मी तुम्हाला थोडक्यात सांगू का? काही फाउंडेशन बॅचची गरज नाही तुम्ही जर मनावर घेतलं तर. सिरियसली काहीही गरज नाहीये लक्षात घ्या. तुम्ही काय केलं पाहिजे 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्डचा अभ्यास परफेक्ट केला पाहिजे. जरा 10th पासून सुरुवात करूया. ग्रॅव्हिटेशन टॉपिक होता का? होता. 10वी पहिलाच टॉपिक होता सायन्स 4 मध्ये. आहे ना 11th आहे ना सीईटीला, आहे ना जेईला आणि आहे ना नीट सुद्धा मध्ये. सेम त्यातलेच आपल्या 10वीच्या पुस्तकातले प्रश्न हे जेईई, सीईटी मधले आहेत. जेईई मधलं जरा जाऊ दे. सीईटी मधला आहे म्हणून कारण मी जेईईचं नाही घेत. मी फक्त सीईटीच्या क्लासेस घेतो बरं का. मला माहिती आहे सीईटी मध्ये आलेले प्रश्न हे आपल्या पुस्तकातले आहेत 10th स्टँडर्ड. अजून खाली येऊया. 9th स्टँडर्ड. तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये माहिती आहे का मोल कन्सेप्ट आहे. होय आणि तिथं दिलंय यू म्हणजे एटॉमिक मास युनिटच्या ऐवजी यू नोटेशन वापरतात. यू म्हणजे युनिफाईड मास. यूची व्हॅल्यू 1.66 इंटू 10⁻27 केजी. हे सगळं 9th मध्ये दिलंय आणि सगळं सीईटीत आलंय सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये. मग आपण आपलाच अभ्यास जर परफेक्ट केला तर फाउंडेशन बॅचची गरजच नाही हो. पण काय होतंय कुठलीही गोष्ट सांगायला गेलो, समोरच्याला ते पटत नाहीये. काय होतंय फिअर ऑफ मिसिंग आउट. सगळी मुलं जातायत, मी राहायला नको. सगळ्यांनी फाउंडेशन लावलेत, आपला मुलगा मागे पडायला नको. मग पालक कधी-कधी परिस्थिती नसताना तर निर्णय घेतोय, लाखो रुपये भरतोय. पण शेवटी पदरी निराशाच पडते. रिझन त्याचं सांगतो, की जेव्हा बाकलीवाल टिटोलासारख्या बेस्ट क्लासमध्ये तुमचा स्टुडंट जाईल ना, तो एक्स्ट्राऑर्डिनरीच असला पाहिजे. होय. आय-आय-टीचं कोचिंग देतायत ते. मग तुमचं बेसिक नॉलेज इम्प्रूव्ह करत बसायची वेळ नाहीये तिथं. सिलेबस वास्ट आहे. मग तुमचे 10वी ला 98% मार्क दिसतायत तुम्हाला. पण बेसिक जर कच्चं असेल तर कसं होईल? मग तुम्हाला तुमचं बेसिक इम्प्रूव्ह केलं पाहिजे. बेसिक म्हणजे काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे सांगतो. हे पालकांनाच सांगतोय ते मुलाकडून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट पालक आणि विद्यार्थी कम्युनिकेशन वाढवा. हा तुमचा मुलगा आत्ता 8वी आहे ना, आत्ता 9वी आहे ना, बोला त्याच्याशी कसा अभ्यास चाललाय, काय खूप गरजेचं आहे. इथं मोठा गॅप पडत चाललाय, हे टाळा. तुम्ही कितीही कंटाळून या हो, आपल्याला खूप काम असतं माहिती आहे मला. आपण आता सध्याची सिच्युएशन अशी आहे, की वर्क प्रेशर ट्रिमेंडस आहे. तरीही मुलांशी आनंदी आपल्याला कम्युनिकेशन वाढवायचं आहे. आता सगळ्या ठिकाणी कम्युनिकेशन होतच नाही असं कोण बोलतंय? तुम्ही नक्कीच करत असणार आहे, नक्कीच. पण आता हे कम्युनिकेशनमध्ये काय हवंय, की मुलाचा अभ्यास कसा चाललाय, ओके. कन्सेप्ट त्याच्या कशा आहेत, तो उत्तरं कितपत देऊ शकतोय. मला प्रश्न उत्तरं पाठ केलेली उत्तरं नको आहेत. मी बघितलं माझा मुलगा बॅडमिंटनच्या मॅचेसला लहानपणापासून आहे. 3री पासून तो बॅडमिंटन खेळतोय बरं का. खूप छान खेळतो. नॅशनल लेव्हलला मध्ये सिलेक्शन झालं होतं. तो जाऊन आला, खेळतोय, अजून खेळतोय. पण जेव्हा तो लहान असताना होता ना 4थी-5वी ला मग त्याच्या मॅचेस असायच्या. जिकडं त्याच्या मॅचेस मॅचेस असायच्या बऱ्यापैकी मी जायचो. तिथं मी काय ऑब्झर्व्ह करायचो, काही ज्या आया असतात, आई ओके, मुलांचा तिथं पण अभ्यास घ्यायच्या. मी बघितलं आणि अभ्यास घेण्याची पद्धत काय? पाठ कर, चल वाच, सांग मला, न बघता सांग. हे कुठेतरी बदलूया. एखादी कन्सेप्ट दिसल्या-दिसल्या ते डायग्राम बघितल्यानंतर त्याच्याविषयी लिहिता आलं पाहिजे की नाही सांगा बघू? आलं पाहिजे की नाही? ते नॉलेज मला हवंय, ते नॉलेज मला हवंय. म्हणजे मला उत्तर बरं, कुठलीही फिजिकल क्वांटिटी असेल म्हणूया आपण. मग त्याचा फॉर्म्युला काय असेल, त्याचं युनिट काय? ही युनिट ही अतिशय महत्त्वाची टर्म आहे. हे आपल्या मुलाला जमतंय का बघितलं पाहिजे. हेच फाउंडेशन आहे. म्हणजे मला काय हवंय बघा, मला 11वीत जाणाऱ्या मुलांसाठी काय हवं आहे, त्यांना एरियाचे सगळे फॉर्म्युले आले पाहिजेत. एरिया. एरिया नंतर त्यांना व्हॉल्यूमचे सगळे फॉर्म्युले आले पाहिजेत. ओके. एरिया, व्हॉल्यूम. 9th-10th झालं असेल तर ट्रिग्नोमेट्री याचं बेसिक नॉलेज मुलांना पाहिजेच. आयडेंटिटीज आहेत, फॉर्म्युले आहेत, ते आले पाहिजेत. बरं हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. त्याचबरोबर फिजिकल क्वांटिटीज, लेंग्थ, मास, टाईम, टेम्परेचर, त्याच्यानंतर एरिया, डेन्सिटी, एक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, पॉवर, वर्क डन, मोमेंटम, लिनिअर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम पण असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया पण ते नंतर आहे. 8, 9, 10 मध्ये जेवढ्या फिजिकल क्वांटिटीज आल्यात ना, त्या सगळ्यांची नावं तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचे सिम्बॉल आले पाहिजे, त्याचं युनिट आलं पाहिजे. का नाही आलं पाहिजे सांगा बघू? आलं पाहिजे, येत नाही मुलांना. बरं त्याच्यानंतर एक्सपान्शनचे फॉर्म्युले आले पाहिजेत. एक्सपान्शनचे कुठले? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए रेज टू 6 प्लस बी रेज टू 6 कसं कन्व्हर्जन करता येईल हे आलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर रॅशनलायझेशन आलं पाहिजे. कॉम्पोनेंटो आणि डिव्हिडेंडो काहीतरी आठवल्यासारखं वाटतंय ना 9th स्टँडर्डमध्ये होतं मुलांना हे. कारण बरेचसे पालक अभ्यास घेत असणार आहेत मुलांचा. मग कॉम्पोनेंटो, डिव्हिडेंडो हेही आलं पाहिजे. हे आलंच पाहिजे. म्हणजे मुद्दा असा आहे, की फाउंडेशन बॅच खरोखर ₹1,00,000 ही खूप मोठी अमाउंट आहे. ही खरोखर गरजेची आहे का? आहे का? बरं, आपण काय करतोय पालक म्हणून आपण जबाबदारी झटकतोय का? चला लावलं ना तुला क्लास तुझं तू कर. माझ्या डोक्याला ताप देऊ नको. असं वाटतंय का तुम्हाला? तसं वाटून घेऊ नका. तुम्ही शेवटपर्यंत मुलांच्या एज्युकेशनल जे काही त्यांचा आहे, प्रवास आहे शिक्षणाचा
तुम्ही प्रत्येक वेळेस मुलांच्या बरोबर पाहिजे. म्हणजे काय होतंय बघा, मी तुम्हाला सांगतो, की 10th स्टँडर्ड ओके. मी क्लिअरली बऱ्याच वेळा ही गोष्ट एक्सप्लेन केली, की 10th स्टँडर्डमध्ये जो विद्यार्थी टॉपर असतो लक्षात घ्या. तोच विद्यार्थी 12th स्टँडर्डमध्ये टॉपर नाही, कुठंच राहत नाही. असं का होतं मॅक्सिमम मुलांच्या बाबतीत? का होतं? हे मी बऱ्यापैकी माझ्या 8, 9, 10च्या मुलांना सांगायचा प्रयत्न करतो. पण मला कधी-कधी असं वाटतं, की अरे यांना आपण सांगतोय का त्यांना ते समजतच नाहीये. म्हणजे काय बघा, दरवर्षी माझा अनुभव सांगतो गेल्या वर्षानुवर्षाचा. 10वी चा माझा टॉपर पहिल्यांदा साताऱ्यातली कुठलीतरी अकॅडमी जी बेस्ट आहे ती लावतो जे-ई-साठी. ओके. हे ठरलेला पॅटर्न आहे. चला 11th स्टँडर्डला तो जे-ई-साठी अकॅडमी जॉइन करतो. पण एका वर्षात लक्षात येतं बऱ्यापैकी होत नाहीये. आणि तो 12thला फिरून माझ्याकडे येतो सी-ई-टीसाठी. तर मी काही सांगू का तुम्हाला? हे असं का झालं? कारण हा जो 10चा टॉपर आहे ना, तो 10th मध्येच 11 स्टार्ट करतच नाही. कितीही एक्सप्लेन करा, नाही तो 10वीतच गुंतलाय. कारण त्याचं टार्गेट आहे मला 10वीत चांगला स्कोर करायचा आहे. रात्रंदिवस जागून मुलाने अभ्यास केलाय पेपरच्या वेळेस. मार्क्स चांगले पडणारच आहेत. पण इकडे दुर्लक्ष झालं. हा साधा प्लॅन तुम्हाला सांगतो बघा. आता हे व्हिडिओचा अतिशय इम्पोर्टंट पार्ट आहे. समजा तुमचा मुलगा 10th स्टँडर्डमध्ये आहे. होय, 10th स्टँडर्डमध्ये आहे. मग 10th बरोबर 11th का अभ्यास होणार नाही? होतो, होतो. तर मी तुम्हाला सांगतो परफेक्ट प्लॅन केल्यानंतर होतो. आता माझ्या ऑफलाईनच्या मुलांचा प्लॅन मी सांगतो. ओके. तुमचा मुलगा 10th मध्ये गेलाय ना, तर तुम्ही आत्ताच 11th स्टार्ट करा. माझ्याकडे फक्त 3 दिवस वेळ द्या. सोमवार, बुधवार, शुक्रवार. ऑनलाईन वेळ आहे. घरी करू शकताय. ठीक आहे. मग यात मी काय करू शकतो, त्यांचे जे सी टॉपिक आहेत, बऱ्यापैकी कव्हर करू शकतो. बऱ्यापैकी. म्हणजे 10th मध्ये मी 11चा 60-70% पोर्शन घेऊ शकतो. पण 10ची एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट पण खूप वेळ असतो. तोपर्यंत त्या मुलांचं 11th फिनिश होऊ शकतं. जेव्हा बाकीची मुलं 11वीत जातील, तेव्हा माझ्या ऑफलाईन मधली जी मुलं केपेबल आहेत तीच बरं का. मी सगळ्यांचाच घोळका केलेला नाहीये. ज्यांच्यात क्षमता आहे, ज्यांची तयारी आहे. क्षमता चुकला माझा शब्द. तयारी आहे. नाही तुम्ही सांगा मी करू. अशा मुलांचं काय होणार आहे, बाकीचे 11th मध्ये जात असताना, ही डायरेक्टली 12thचा अभ्यास स्टार्ट करणार आहेत बाळांनो. आहे प्लॅन जबरदस्त आहे. आणि तुम्हाला सांगतो डायरेक्टली 12thचा अभ्यास झाल्यानंतर जेव्हा ही मुलं 12वीत जातील, तेव्हा त्यांचा 12thचा बऱ्यापैकी पोर्शन संपलेला असणार आहे आणि आमच्याकडे 12 नाही 15 महिने असणार आहेत सी जेव्हा आमचा अभ्यास परफेक्ट असणार आहे. मग बोर्डचे मॉक टेस्ट, जानेवारीचा पहिला अटेम्प्ट त्यातच आमची मुलं टॉप करणार आहेत लक्षात घ्या. बरं सर असं कधी अगोदर झालंय का? झालंय. मी माझ्या स्वतःच्या मुलाच्या बाबतीत बघितलंय, की तो 8वीत असतानाच त्यानं 11th-12th स्टार्ट केलं होतं. तसं 4थीतच केलं होतं म्हणूया आपण. 8वीत मात्र परफेक्ट 11th स्टार्ट केलं. म्हणजे प्रत्येक लेक्चर अटेंड केलं. मग तो 8वीत असतानाच 11th झालं, 9वीत असताना 12th झालं त्याचं लक्षात घ्या. 10वीत त्यानं इथं क्लासेस घ्यायला सुरुवात केली. तशी 8वी पासूनच केली होती. आणि मग काय? मग मला सांगा काय प्रॉब्लेम? काहीच नाही. सगळं परफेक्ट चाललं होतं लक्षात घ्या आणि 99.74 पर्सेंटाइल मिळाले. पण ते मिळाले थोडे कमी आहेत अपेक्षेपेक्षा. रिझन काय? की माझ्या क्लासमध्ये पूर्ण वेळ ॲज अ फॅकल्टी तो होता. तो 12th मध्ये असताना. मग विचार करा एवढं सगळं करून एवढे मार्क मिळवलेत. रिझन काय? सुरुवात अगोदर केली होती. मग ही तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबतीत काही काउन्सिलिंग हवी असेल, तर या नंबरवर अपॉइंटमेंट बुक करा. मी कोल्हापूरमध्ये पण येतोय. मी साताऱ्यात तर रोजच आहे. कोल्हापुरामध्ये आठवड्यातून 1 दिवस आहे. पण तुम्ही जर मला फोन केला तर हुपरी, रेंदाळ, राधानगरी, गडिंग्लज या भागातील पालक मला भेटायला येतात. फ्री काउन्सिलिंग प्रोव्हाईड करतोय. तुमच्या स्टुडंटला घेऊन या. त्याला मी योग्य तो सल्ला देईन. ठीक आहे. यायला जमणार नसेल तर या नंबरवर कॉल करा. आपण फोनवर सुद्धा डिस्कशन करू शकतोय. आणि लक्षात घ्या 9वी, 10वी, 11वी, 12वी आयुष्यातली 4 वर्ष मुलांचे खूप महत्त्वाची आहेत. टप्प्या-टप्प्यावर मुलांची साथ द्या. जाणून घ्या त्यांच्या मनात काय चाललंय. माझं सांगतो तुम्हाला माझ्यासारखी हजारो मुलं आहेत, की एवढी फी भरली आता घरी सांगायचं कसं समजत नाहीये. जमेनाजी. मग आता सांगितलं तरी पालकांना ते एक्सेप्ट होत नाही. तर एक पालकांचं असं वाक्य होतं, की माझ्या मुलाला 4थीला स्कॉलरशिप मिळाली, 8वीला स्कॉलरशिप मिळाली, एन-टी-एस मिळालंय त्याला. मग त्याला जे का जमत नाही? अरे जमत का नाही माहितीये का? की हा जो ट्रॅप आहे अकॅडमीजमध्ये, तर पहिले 3 महिने खूप ईझी शिकवतात. तुम्ही 10वी नंतर आता जॉइन करा अकॅडमी तुमच्या मुलांसाठी. तर इतकं भारी शिकवतात ना, सोपे टॉपिक, ईझी टेस्ट, चांगला स्कोर होतोय. तुम्ही पण खुश, चांगलं चाललंय. मग 3-4 महिन्यांनी सांगतो पूर्ण फॅकल्टीज चेंज होतात. सगळ्या ठिकाणी नाही, मॅक्सिमम ठिकाणी. आणि नंतर येणाऱ्या फॅकल्टीशी मुलांशी जुळत नाही, पटत नाही. मग सारखे चेंजेस आणि स्पीड जे इन्क्रीज होतं नंतर ते मुलांना कोप अप करता येत नाही. मग तो बॅकलॉग, डी लोड येत जातो. डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. मग पुन्हा मार्क्स कमी यायला लागतात आणि मग डिप्रेशन, तणावात मुलं जातायत. किंवा आणखीन असं होतंय, की बाकीच्या आपल्याबरोबरची मुलं तर चांगला परफॉर्म करतात. मग आपल्याला का जमत नाही? ह्याचं एक त्यांच्यात मग त्यांचा कॉन्फिडन्स कमी होत राहतो. मग या सगळ्या गोष्टी टाळायच्यात आपल्याला.
मग ह्या गोष्टीसाठी करा फोन किंवा तुमचे प्रश्न मला विचारा. त्या मुद्द्यावर मी काउन्सिलिंगसाठी नक्की व्हिडिओ बनेन. ऑल द बेस्ट.